विशाल पाटलांची बंडखोरी, सांगलीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा काँग्रेसला न देता शिवसेनेला दिल्यानंतर सांगलीतून लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या विशाल पाटलांनी अखेर पक्षाच्या विरोधातच बंड पुकारला आहे। ही जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळे सांगलीतील वसंतदादा प्रेमी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही जागा काँग्रेसला मिळत नसेल तर विशाल दादा तुम्ही अपक्ष लढा अशी विनवणी केली। वारंवार पक्षश्रेष्ठींशी बोलून देखील सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नसल्याने अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर विशाल पाटलांनी सांगलीत बंडखोरी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व शक्ती प्रदर्शनानंतर भर सभेत विशाल पाटलांनी केलेल्या भाषण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा। वसंतदादा घर अडचणीत असताना जेव्हा जेव्हा वसंतदादा घर अडचणीत असेल तेव्हा तेव्हा अंजनी पुत्र आमच्या मागे राहिलेले आहेत आणि आज अंजनी पुत्र ताकदीनं काल मला आशीर्वाद आबांच्या समाधीवर मिळाला। मला आशीर्वाद मिळाला आणि मला विश्वास आहे की या आशीर्वादाच्या जोरावर दादांच्या मदतीनं हा लोकसभेचा जो येणारा निकाल आहे तो आपल्या बाजूलाच लागणार। आज बंड आहे, बंडाच्या स्थितीत मंचावर उपस्थित राहताना काँग्रेसच्या लोकांना सुद्धा अवघड होते। फोन येतात, करा विशालचं काम पण मंचावर जाऊ नका। प्रत्येक तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या मंचावर उपस्थित आहे। त्यांची इच्छा आहेच पण त्यांच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना सूट दिलेली आहे। भरपूर लोकांनी सांगितलं वहिनी कशाला चाललाय, पुढे विधानसभा इतर पद आहेत, जयश्री वहिनी पुढे तिकिटाची अडचण होईल, पण आम्हाला मान्य केलं पाहिजे। आमच्यात सुद्धा लय भांडणं लय वादावादा होऊन सुद्धा आज घर अडचणीत असताना जयश्री वहिनी धाडसाने म्हटले ह्या वैरातनं आमचं घर संपत आलेलं आहे, आता मी संपू देणार नाही। म्हणून धाडसाने वहिनी आज आमच्या सगळ्यांच्या पुढे चालल्या। त्या गर्दीतनं मी मागे होतो, माझ्यासाठी वाट काढत पुढे चालत होत्या, हा मला आज अभिमान आहे। आमच्या वसंतदादा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो 1917 साली वसंतदादांचा जन्म झाला। 19 साली वसंतदादांचे आई वडील मयत पावले। 2 वर्ष व्हायच्या आधी वसंतदादा अनाथ झालेले। लोकांनी साथ दिली, पाहुण्यांनी आधार दिला, तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले। आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत। मी 1998-99 पासून 25 वर्ष आज काँग्रेस पक्षासाठी काम करतो। 2002 साली मलाही वाटलं ह्या काँग्रेसवर माझं प्रेम आहे, लहानाचा मोठा काँग्रेसमध्ये झालो, माझ्या वडिलाला खासदार म्हणून मी पाहिलेलं आहे। प्रत्येक घरात प्रत्येक पोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे। मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो, माझी काय चूक झाली, माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली। मी स्वार्थासाठी लढत नाही, पण 2002 साली मी पहिला म्हटलो मी काम करतोय जिल्हा परिषदेत मला जायला पाहिजे। पक्षाच्या लोकांनी सांगितलं घराने बाजी होईल, तू जरा थांब। मी थांबलो, लोक म्हटली थांबलो। 2005 साली माझे वडील वारले, मी उभारलो पाहिजे असं मला वाटत होतं। उमेदवारी आमच्या घरात मिळाली, मला मिळाली नाही, तक्रार केली नाही, लोक म्हटले विशाल थांब, कामाला लाग, सगळ्यात पुढे मी पडलो। ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळालं मला थांब म्हटलं, मी थांबलो। 2019 ला सगळे म्हणते विशाल उभारला पाहिजे, पक्षाने तिकीटच सोडलं। मला बोलवून सांगितलं विशाल तू उभार, दुसऱ्या पक्षात उभार, आम्ही ठराव करून देतो। पक्षावर एकतर्फी प्रेम, मी पण दुसऱ्या चिन्हावर जाऊन लढलो। परत आलं, 5 वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे।
ह्या सांगली जिल्ह्यात पूर आला तर खासदार कुठे होते? प्रत्येक गावात पुराच्या जाऊन पुराची मदत देऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाहणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का ओळखत होतं, कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता. त्यात आम्ही पुरात फिरत होतो. पूर गेला तोवर करून आला. लोक घर सोडायला तयार नव्हते. खासदारचे कार्यकर्ते म्हणत होते खासदार जगला पाहिजे, लाखोंचा पोषणा जगला पाहिजे म्हणत होते. आम्ही रस्त्यावर उतरलो. भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या वसंतदादा कारखान्याने केली असेल. प्रत्येक शेजारच्या मोठ्या मोठ्या म्हणणाऱ्या कारखान्याने सॅनिटायझर विक्री करून कोट्यवधी रुपयाचा नफा केला. आम्ही मात्र सॅनिटायझर घरटी मोफत वाटलं 2020 साली. आज 24 आहे. अहो काय प्रश्न आला, द्राक्ष बाग गेले त्या ठिकाणी आम्ही गेलो. ज्या ज्या अडचणी आल्या, दुष्काळ पडला, आम्ही गेलो. लोकांच्या सुखात दुःखात लोकांनी आम्हाला सामावून घेतलं, आम्ही त्यांच्यावर गेलो. आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला. परत राजकारण आडवं येऊ लागलं. परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या. मी ठरवलं ह्यावेळी कुणाच्या वादात जायचं नाही. कुणीतरी काल बोललं जुना वाद अजून आहे. वसंतदादांनी सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतदादा म्हटलेले बापू गेले वाद संपला. आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे. तुमच्या मनात अजून वाद असेल तो तुम्ही संपावा. आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही. म्हणून येत असणारा राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचाराला शुभारंभ केला. हा वाद मिटलेला आहे. कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का? या वसंतदादा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना परत द्यायचं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.